गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी, जे की आहेत इंदोर आणि उज्जैनमध्ये। इंदोरमधील ओंकारेश्वर आणि उज्जैनमधील आपलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। तर त्यांचं दर्शनासाठी आपण जाणार आहे आणि आता आपण आहे मुंबई सेंट्रल या रेल्वे स्टेशनवरती। आणि आता ही सुवर्ण मंदिर एक्सप्रेस आताच गेली, याच्यानंतर आपल्या इथे आपली ट्रेन लागेल अवंतिका एक्सप्रेस। तर आता त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि टोटल आम्ही 6 जण आहे। तर सध्या तिकीट काढण्यासाठी आमचे 3 जण गेलेले आहेत बाहेर। आणि इथे माझ्यावर आता ऋतिक आहे, ऋतिक। तर बाकीचे पण येतील, त्यांना दाखवतात नंतर। आणि आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप छान व्हिडिओ होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मित्रांनो बघू शकता, आता आपली ट्रेन आलेली आहे आणि लाईन लागलेली आहे प्रॉपर। आता त्याच्यात लाईनीत आपण ट्रेनमध्ये चढणार आहे, आपल्याला बसायला जागा भेटणार आहे आता पहिल्याच डब्यात। चला आतमध्ये चला। थँक्यू सर। जागा आहे इथे आता जागा भेटलेली आहे आपल्या मित्रांनो। अरे एकाने वरती जाऊ ना। हे ऋतिक मला या साईडला वरती नाही रे, वरती मला ह्या साईडला बसून दे ना, सनी या साईडला ना। अरे ये नाही, मला उलटा होतं। हे गोप्रो चालू आहे चालू आहे वरती आले। इथे आता मित्रांनो बघू शकता, ट्रेनमध्ये अजून लाईट लागलेली नाही, काळोख आहे थोडा। मोबाईलच्या फ्लॅश लाईटवरती इथे आपल्या ऋतिकने नूडल्स आणलेले आहेत, त्या नूडल्सवरती ताव मारलेला सगळ्यांनी। हा ऋतिक का ऋतिक हा। आणि इथे बघू शकता आता आपले सनी सुद्धा आलेला आहे, सनी पराज। आणि हा सुद्धा ऋतिक आहे आणि इकडे सुद्धा ऋतिक आहे। अजून एक अनिकेत आहे, अजून लाईट आली अरे वा। अजून एक अनिकेत म्हणून आहे, तो अजून आला नाही, बाहेरच आहे। तो आला की त्याला सुद्धा दाखवू आणि बघत राहा आमचा पूर्ण प्रवास। उज्जैन जंक्शन किंवा इंदोर जंक्शन या ठिकाणी पोहोचण्यासाठी कल्याणवरून संध्याकाळी 4:30ची दौंड इंदोर एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रलवरून मुंबई इंदोर अवंतिका एक्सप्रेस या 2 ट्रेन उपलब्ध आहेत। रात्री 9 वाजता मुंबई सेंट्रलवरून निघालेली आमची ट्रेन उज्जैन जंक्शनला सकाळी 7:45च्या सुमारास पोहोचली। इंदोरवरून उज्जैनला यायसाठी अर्ध्या किंवा 1 तासाने बसेस उपलब्ध आहेत आणि उज्जैन जंक्शनवरून ऑटो रिक्षाने तुम्ही 10 मिनिटात महाकालेश्वर मंदिराजवळ पोहोचू शकता। पुढे आपण महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी किती वेळ लागला, आजूबाजूची मंदिरे कशी फिरावी व आपण राहिलो कुठे, हे आता मी पुढे तुम्हाला दाखवतो। आता आपण मित्रांनो उज्जैन या स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहे आणि इथून आता आपण पुढे जाणार आहे। आता पुढचा प्रवास कसा असेल तो आपण दाखवूत, मंदिरापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल ते आता पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो। तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। आणि ही बघू शकता, या ट्रेनने आपण आलो आता आणि ही आता इंदोरकडे निघाले, जे की इथं शेवटचं स्टेशन आहे। मुंबई सेंट्रलवरून 9 वाजता ट्रेन सुटलेली, ती इकडे 7:45पर्यंत आलेली आहे। म्हणजे आता जवळजवळ 10 तास आम्ही ट्रेनने प्रवास केलेला आहे आणि बसायला सीट मिळाली, त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम झाला नाही। आणि आता आपण येऊन पोचलेलो आहे उज्जैनला।
पहिल्यांदाच आपण मित्रांनो महाराष्ट्राच्या बाहेर आलेलो आहे आणि उज्जैन स्टेशनच्या बाहेरच तुम्ही बघू शकता हे शिवलिंग आहे, बघू शकता मस्त. आणि असं बाजूनी कारंज्या सुद्धा आहेत त्याच्या. आता मित्रांनो बघू शकता आपण इथनं आपल्या हॉटेलपर्यंत जायसाठी रिक्षा केलेली आहे. तर ही अशी रिक्षा आहे. आणि या रिक्षामध्ये आम्ही 6 जण बसलेलो आहे. इकडे 3, आम्ही 2 आणि पुढे 1 जण बसलेला आहे. हा मित्रांनो आता हॉटेल रूम बघू शकता. 2 बेडरूमचा हा हॉटेल रूम आम्ही बुक केलेला आहे. आणि याचे चार्जेस आहेत. परत किती रुपये घेतले? 1300 रुपये पर डे. 1300 रुपये पर डे असे याचे चार्जेस आहेत. जर तुम्हाला बुक करायचं असेल तर मी नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि इथे बघू शकता बाजूला टेरेस सुद्धा आहे. असा काही इथला व्ह्यू आहे. इथे आता आपलं हॉटेल होतं, बघू शकता हे हॉटेल आहे, हॉटेल नैना. इथे आम्ही रूम बुक केलेली आहे. आणि आता आम्ही तयार वगैरे होऊन कुर्ता वगैरे घातला आहे सर्वांनी. आता मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे आणि इतरही आजूबाजूची मंदिर आम्ही फिरणार आहे. इथून आता आपण मित्रांनो मंदिरामध्ये एंट्रन्स करतोय आणि गर्दी बघू शकता. आणि इकडे आजूबाजूला अशी सर्व दुकानं आहेत. तुम्हाला शर्ट पाहिजे असेल महाकालचं आणि इतर डमरू वगैरे भरपूर असे साहित्य दिसतं, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपल्या डाव्या बाजूला रुद्रसागर तलाव आहे. तर याच्या पलीकडे मोठा असा तलाव आहे, रुद्रसागर तलाव. आणि आता आपण इकडनं सरळ चाललो आहे मंदिराकडे. मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही, त्यामुळे आपल्याला आपले मोबाईल इथे या ठिकाणी ठेवावे लागतात. या मार्गाने पुढे गेल्यास आपल्याला महाकाल कॉरिडॉर आणि मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार लागतो. उज्जैनचे श्री महाकालेश्वर हे भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराचे वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळते. मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक मंत्रकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. श्री महाकाल मंदिराचे वर्णन महाभारतातील वेदव्यासपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केला आहे. महाकालेश्वर मंदिर परिसर मराठा, भूमिज आणि चालुक्य शैलींनी प्रभावित आहे. त्याला एक विशाल अंगण आहे ज्याच्या भोवती प्रचंड भिंती आहेत. मंदिराच्या आत 5 स्तर आहेत आणि त्यातील एक पातळी जमिनीखाली आहे. या मंदिरातील मूर्ती ओंकारेश्वर शिवाची आहे आणि देवता महाकाल मंदिराच्या अगदी वर गर्भगृहात बसलेली आहे. मंदिराची भस्म आरती पाहण्यासारखी आहे. ही आरती पहाटे 4 वाजता होते. ही आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते. मंदिर पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत भाविकांसाठी खुले राहते. दर्शन करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही आजूबाजूची मंदिरं फिरायला बाहेर जाणार आहे. तुम्ही व्हिडिओमार्फत बघितलं असाल शिवलिंग आपल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं. तर मी व्हिडिओ तर आपला मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, पण आम्ही प्रयत्न केला तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा. आणि आता आपण इथे आजूबाजूची मंदिरं बघायला जाणार आहोत. महाकालेश्वर मंदिराच्या आवारातच बडा गणपती मंदिर असून गणेशाची महाकाय मूर्ती आहे. मंदिर मोठे असून नवसाला पावणारा गणपती आहे. गणेश मूर्ती 12 फूट उंचीची असून विशाल आहे. गणेशाचे विशाल व अतिशय सुंदर रूप पाहून गणेश भक्त आकर्षित होत असतात. संकष्टी चतुर्थीला गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते.
आता मित्रांनो आपण चारधाम मंदिराजवळ आलेलो आहे आणि बघू शकता इथून प्रवेशद्वार आहे त्याचा. इथून आता मंदिरात प्रवेश करायचा आहे. श्री हरसिद्धी माता मंदिराच्या दक्षिण दिशेला थोड्या अंतरावर चारधाम मंदिर आहे. या मंदिरात 14 फेब्रुवारी 1967 रोजी स्वामी परमानंदजी महाराज आणि स्वामी शांती स्वरूपानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत इडलोसची स्थापना करण्यात आली होती. येथे स्वामीजींचे निवासस्थान आणि भक्त कक्षही आहे. चारधाम मंदिर हे उज्जैनमधील प्रसिद्ध मंदिर आहे. चारधाम मंदिराच्या डाव्या बाजूला वैष्णवदेवीची गुफा आहे आणि उजव्या बाजूला 12 ज्योतिर्लिंग मंदिर म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी असलेले मंदिर आहे. त्यापैकी वैष्णवदेवीची गुफा पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 10 रुपये तिकीट काढावे लागते.
व्हिडिओच्या पुढील भागात आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि उज्जैनमधील कालभैरव मंदिर, गडकालिका माता मंदिर तसेच अजूनही मंदिरे आणि महाकाल लोक कॉरिडॉर पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील।